नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सोनवणेज स्टोरीलँड या यूट्यूब चॅनलवर। एक गरीब मुलगा असतो, तो आणि त्याचे आईवडील वस्तू विकून आपले पोट भरत असतात। एके दिवशी तो एका गावात जातो आणि वस्तू विकत असतो, पण आत्ता विचार करतो की पुढचा जेव्हा मी घराचं दार ठोठवणार वाजवणार तेव्हा मी वस्तू विकणार त्यांच्याबदली कायचं जेवायला म्हणा, मला भूक लागलेली आहे। तेवढ्यात तो एका घराचे दार वाजवतो आणि तिथून एकदम अचानक एक मुलगी येते। त्यामुळे मुलगी बघितल्यावर तो मुलगा अस्वस्थ होतो, काय त्याला बोलायला समजत नाही, म्हणून तो म्हणतो एक ग्लास मला पाणी द्या। मग मुलगी किचनमध्ये जाते आणि विचार करते की हा मुलगा तर भरपूर काम केलेला दिसतोय, थकलेला दिसतोय, ह्याला एक ग्लास पाण्याने काय होणार नाही, आपण याला एक ग्लास दूध देऊया। म्हणून ती मुलगी किचनमधून एक ग्लास दूध घेऊन येते आणि त्या मुलाला देते। तो मुलगा तो दूध पितो आणि एकदम फ्रेश होतो। तो विचारतो किती रुपये द्यायचे या एका ग्लास दूधचे। मग तेव्हा मुलगी म्हणते माझ्या आईनं असं शिकवलं आहे की कोणालाही मदत केली तर तिच्याकडे पैसे कधीही घ्यायचे नाही। मुलगा हो म्हणतो आणि पुढे जातो। मग मुलगा असेच वस्तू विकून आपले शाळेत शिक्षण पूर्ण करतो, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतो आणि पुढे एक चांगला डॉक्टर होतो। तो एक मोठा डॉक्टर होतो आणि सिटीमध्ये एक त्याचं मोठं हॉस्पिटल असतं। आणि नंतर काही वर्षानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये ती मुलगी आपल्या ऑपरेशनसाठी गेलेली असते आणि तिचं ट्रीटमेंट चालू असते। आणि तो मुलगाचं नाव हॅरी जास्त त्याला ते मुलगीचं नाव बघितल्याच कळते की ती मुलगी जिनं आपल्याला एक ग्लास दूध दिले होते। तो पूर्ण आपली मेहनत लावतो, पूर्ण कष्ट करतो, मोठमोठ्या डॉक्टर बोलतो आणि त्या मुलगीची सर्जरी एकदम फत्ते करतो, म्हणजे एकदम सुरळीत चांगल्या प्रकारे करतो। आणि नंतर सर्जरी पूर्ण झाल्यावर मुलगीला बेशुद्ध अवस्था असते ती शुद्ध अवस्थेत येते आणि आता ट्रीटमेंटचे पैसे कसे द्यायचे याचा विचार करत असते, चिंता भरपूर करत असते। मग डॉक्टर त्या नर्सला इकडे बोलवतो आणि ट्रीटमेंटच्या बिलच्या इथे एक लिफाफामध्ये आपली चिठ्ठी लिहून देतो आणि ती नर्स ते ट्रीटमेंटचं बिल घेऊन त्या मुलगीकडे जाते आणि मुलगी तो लिफाफा उघडते आणि वाचते की तुमच्या ट्रीटमेंटचे पैसे भरपूर वर्षापूर्वी एका ग्लास दूधने दिले आहे। मग त्या मुलगीला आठवते की तो मुलगा आज डॉक्टर आहे। मग डॉक्टर तिथे येतात, मुलगी त्या डॉक्टरचे आभार मानते, मुलगासुद्धा तिचे आभार मानतो। या गोष्टीचं तात्पर्य असं की आपण चांगले कर्म केले की ते फिरून आपल्यालाच येणार आणि वाईट कर्म केले की ते फिरूनसुद्धा आपल्यालाच येणार। म्हणजे हे दुनिया, हे जीवन बुमरँग आहे, जसं तुम्ही कर्म करता तसेच फिरून येणार। त्यामुळे आयुष्यात चांगले कर्म करा आणि त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळेल, मी अशी इच्छा करतो। कशी वाटली आजची स्टोरी? आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटणार आहे पुढच्या स्टोरीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।